वाम हा सापासारखा दिसणारा एक मासा आहे. वाम माशांचा समावेश अस्थिमत्स्य वर्गाच्या अँग्विलिफॉर्मिस गणातील म्युरिनिसॅसिडी कुलात केला जातो. या कुलातील मिरिनिसॉक्स सेनिरियस व म्युरिनिसॉक्स टॅलॅबोनाइडिस या 2 जाती वाम नावाने ओळखल्या जातात. हे मासे मलेशियाचा द्वीपकल्प, ऑस्ट्रेलिया आणि भारत या देशांच्या समुद्रात आढळतात. भारतालगतच्या अरबी समुद्रात ते मोठ्या प्रमाणात दिसून येतात आणि समुद्रकिनाऱ्यापासून आज सुमारे 800 खोलीपर्यंत समुद्रतळाशी राहतात. महाराष्ट्रात नदीमुखांत, खाड्यांमध्ये व द्वीपकल्पीय भागाच्या गोड्या पाण्यात ते दिसून येतात. वाम माशांचे शरीर सुमारे 74 सेंटीमीटर लांब असून सापासारखे लांब होत गेलेले असते. सुमारे 152 सेंटीमीटरपर्यंत लांबीचे वाम आढळून आले आहेत. शरीराचा रंग रुपेरी असून पोटाच्या भागाकडे पांढरा होत जातो. शरीराचे डोके, धड आणि शेपटी असे 3 भाग असून शरीरावर लहान खवले असतात. डोक्याच्या अग्रभागाकडे मुस्कट असून ते लांब असते. तोंड वरच्या व खालच्या जबड्याने वेढलेले असते. दोन्ही जबडे लांब असून दोन्ही डोळ्यांच्या मागेपर्यंत पोहोचलेले असतात. जबड्यांवर मोठे आणि खंजिरासारखे बळकट दात असतात. पृष्ठपर, पुच्छपर आणि गुदपर एकत्र येऊन धडावर झालर तयार झालेली असते. वक्षपर पिवळा किंवा काळा असून लहान असतो. शोणीपर पिवळा अथवा काळा असतो. अस्थिमत्स्यांप्रमाणे वाम माशाचे कल्ले हे कल्लाकक्षात असतात. शरीरात कल्लाकक्षाची जोडलेली हवेची पिशवी म्हणजे वाताशय असतो. वाम जेव्हा पाण्यावर असतो तेव्हा कल्लाकक्षात हवा साठवली जाते. श्वसनक्रियेत याच हवेतील ऑक्सिजन कल्ल्यांद्वारे रक्तात मिसळला जाऊन कार्बन डायऑक्साईड कल्लाकक्षात विसरित केला जातो. तसेच वाताशयातील हवा देखील कल्लाकक्षात येते. त्यामुळे वाम पाण्याबाहेर अनेक तास जिवंत राहतात आणि मासळी बाजारात जिवंत विकले जातात. वाम माशांचे मांस चविष्ट असल्यामुळे अनेक ठिकाणी ते खातात. काही जलजीवालयांमध्येही वाम ठेवले जातात. अँग्विलिफॉर्मिस गणातील अहिर यालाही वाम म्हणतात, परंतु तो गोड्या पाण्यात आढळतो. इंग्लिश भाषेत साधारणपणे या माशांना ईल म्हणतात. ते अँग्विलिफॉर्मिस गणातील मासे आहेत. ते सापासारखे लांब असतात. या गणात 20 कुले, 111 प्रजाती आणि 800 जाती आहेत. याखेरीज सिम्ब्रॅकिफॉर्मिस गणातील मॅस्टसिम्बिलिडी कुलातील वाम मासे देखील सापासारखे लांब असतात. त्यांनाही ईल म्हटले जाते, परंतु ते खरे ईल नव्हेत. धन्यवाद.